हेलो दोस्तों, स्वागत है आपका हमारे चॅनल पर। तर आपल्याला माहिती आहे की ड्रग इन्स्पेक्टरची भरती आलेली आहे, महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर। त्यासाठी आपण काही संभाव्य प्रश्न म्हणजे जे नाही का आपण टॉपिक्सवर काय आहे तर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात असे क्वेश्चन स्वतः बनवलेले आहेत। असे 20 MCQs जे नाही का ड्रग इन्स्पेक्टर लेवलच्या हिशोबानं आहेत। तर तुम्ही हे व्हिडिओज लास्टपर्यंत नक्की बघा। पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स इज सिक्रेटेड बाय अँटेरियर पिट्युटरी ग्लँड? ऑप्शन ए ऑक्सिटोसिन, ऑप्शन बी वेसोप्रेसिन, ऑप्शन सी लुटेनायझिंग हार्मोन, ऑप्शन डी मेलाटोनिन। तर याचं करेक्ट आन्सर आहे लुटेनायझिंग हार्मोन। लुटेनायझिंग हार्मोन जे असते ना हे सिक्रेट कशाने होते तर अँटेरियर पिट्युटरी ग्लँड। याच्यासोबतच अजून कोणते होते तर FSH आणि LH हे काय असते गोनॅडोट्रोपिन। आणि भरपूर सारे अजून पण अँटेरियर पिट्युटरीमधून रिलीज होते, जसे की ACTH झालं, प्रोलॅक्टिन असते, त्यानंतर TSH असते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन। सेकंड क्वेश्चन आहे, विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ग्राफियन फॉलिकल? ग्राफियन फॉलिकलच्या डेव्हलपमेंटसाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे? ऑप्शन ए LH, ऑप्शन बी FSH, ऑप्शन सी इस्ट्रोजन, ऑप्शन डी प्रोजेस्ट्रॉन। तर याचा करेक्ट आन्सर आहे बी FSH। FSH कुठून रिलीज होते तर आताच आपण पाहिलं अँटेरियर पिट्युटरीमधून रिलीज होते। आणि हे कुठं जाते तर हे टार्गेट करते कुठं ओव्हरीमध्ये काय असते तर फॉलिकल्स असते, त्याला स्टिम्युलेट करून काय करते तर मॅच्युअर फॉलिकल जे असते ते त्याला काय म्हणत असते ग्राफियन फॉलिकल्स, प्रायमरी फॉलिकल्सला कन्वर्ट करते ग्राफियन फॉलिकल्समध्ये FSH। तिसरा क्वेश्चन बघा, ड्युरिंग विच फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल डज प्रोजेस्ट्रॉन पीक? आता कोणत्या फेजमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रोजेस्ट्रॉन नाही का एकदम हाय लेवलवर असते? तर ऑप्शन ए फॉलिक्युलर फेज, ऑप्शन बी ओव्युलेटरी फेज, ऑप्शन सी लुटियल फेज, ऑप्शन डी मेन्स्ट्रुअल फेज। तर याचं करेक्ट आन्सर आहे लुटियल फेज। लुटियल फेज म्हणजे कोणतं असते? लुटियल फेज म्हणू शकतो त्याला किंवा सिक्रेटरी फेज म्हणू शकतो आपण त्याला। आणि हे किती दिवसाचं असते? हे 14 दिवसाचं असते। म्हणजे कधी तर 14 तर 28पर्यंत जे सायकलचं पिरियडचं सायकल असते, जे त्या दिवसापर्यंत काय असते तर लुटियल फेज असते। आणि याच्यातनी काय असतं प्रोजेस्ट्रॉनचं लेवल कसं असते एकदम हाय असते। आणि प्रोजेस्ट्रॉन हे रिलीज कुठून होते तर प्रोजेस्ट्रॉन त्यावेळेस जे रिलीज होते तर ते होते आता आपण पाहिलं की ग्राफियन फॉलिकल्स असते हे काय असते मॅच्युअर फॉलिकल्स असते। मग याच्यातून जे असते ओहा निघून जाते आणि हे जे रप्चर ग्राफियन फॉलिकल्स असते ते काय असते ज्याला आपण म्हणतो कार्पस लुटियम। या कार्पस लुटियममधून प्रोजेस्ट्रॉन रिलीज होत असते। आणि 28 दिवसापर्यंत म्हणजे 28ची जे सायकल असते 28 दिवसापर्यंत हे कार्पस लुटियम असते ते प्रोजेस्ट्रॉनचा लेवल हाय ठेवते। आणि 28 दिवसानंतर जर फर्टिलायझेशन झालं नाही तर हा कार्पस लुटियम काय होते डिग्रेड होऊन जाते आणि मग मेन्स्ट्रुअल फेज येऊन जाते वापस। ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ चौथ्या क्वेश्चनवर, विच हार्मोन सर्ज ट्रिगर्स ओव्युलेशन? ऑप्शन ए FSH, ऑप्शन बी LH, ऑप्शन सी इस्ट्रोजन, ऑप्शन डी प्रोजेस्ट्रॉन। तर याचं करेक्ट आन्सर आहे LH सर्ज येत असते। अशी जी 28 दिवसाची सायकल असते 14व्या दिवशी नाही का LHचं प्रमाण नाही का खूप वाढून जाते एकदमच, ते LH सर्ज असते। तर त्याच्यातनी काय होत असते ओव्हरीमध्ये ग्राफियन फॉलिकल्स आपण पाहिलं होतं मॅच्युअर असते, त्याच्यातून काय होते ओव्हा निघून जाते आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये ओव्हा येते, त्याला काय म्हणत असते ओव्युलेशन झालं। ओव्युलेशन जे होत असते ते 14व्या दिवशी LHची एकदम हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये होत असते। त्याच्यानंतर येऊ आपण 5व्या क्वेश्चनवर, विच हार्मोन गिव्स निगेटिव्ह फीडबॅक ऑन ग्रोथ गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोनवर कोणता हार्मोन नाही का निगेटिव्ह फीडबॅक देतात? ऑप्शन ए इस्ट्रोजन, ऑप्शन बी प्रोजेस्ट्रॉन, ऑप्शन सी FSH, ऑप्शन डी LH। तर याचा करेक्ट आन्सर आहे प्रोजेस्ट्रॉन। प्रोजेस्ट्रॉन आता कसं देते निगेटिव्ह फीडबॅकमध्ये तर आपण बघितलं की 14 दिवसापासून ते 28 दिवसापर्यंत प्रोजेस्ट्रॉन कसं लेवल असते हाय असते। आणि मग या 14 दिवसापासून तर 28 दिवसापर्यंत ते प्रोजेस्ट्रॉन हाय असते, ते काय करते ते नाही का आपल्या ते काय करते तर ते आपल्या हायपोथॅलॅमसला किंवा पिट्युटरी ग्लँडला काय म्हणते की इनिबिट करते ग्रोथ। गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन हे कशाचं असते हायपोथॅलॅमसचं हार्मोन असते, तर त्याला काय करते इनिबिट करते की त्यामुळे नाही का FSH आणि LH रिलीज नाही व्हावं। जर FSH आणि LH जर नाही का 14 ते 28 दिवस रिलीज नाही झालं पाहिजे, कारण की अजून ओव्ह्यूल्स नाही का बनले नाही पाहिजे, कारण की आता इथं नाही का एक फर्टिलायझेशनची स्टेप येऊ शकते। त्यामुळे नाही का ते अवॉइड करण्यासाठी हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनं प्रोजेस्ट्रॉन काम करत असते। क्वेश्चन 6 आहे, विच हार्मोन मेंटेन्स कार्पस लुटियम इन अर्ली प्रेग्नेन्सी? अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये कोणता हार्मोन कार्पस लुटियम तर अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये मेंटेन करेल? ऑप्शन ए इस्ट्रोजन, ऑप्शन बी प्रोजेस्ट्रॉन, ऑप्शन सी ह्युमन कोरोॲनिक गोनॅडोट्रोपिन आहे ते, आणि डी काय आहे LH म्हणजे लुटिनायझिंग हार्मोन। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ह्युमन कोरोॲनिक गोनॅडोट्रोपिन। हे जे असते हे कुठून रिलीज होते तर हे रिलीज होते आपल्या प्लॅसेंटामधून असं समजा।
जेव्हा नाही का आपलं जेव्हा नाही का फर्टिलायझेशन होत असते, फर्टिलायझेशनमधून काय होत असते, ब्लास्टोसिस्ट बनत असते. ब्लास्टोसिस्ट आणि एक असते ट्रोपोब्लास्ट जेव्हा ते बनते त्यावेळेस काय होते, तिथून नाही का HCG दॅट इज ह्युमन कोरोआयनिक गोनॅडोट्रोपिन काय होतं रिलीज होते. आणि हे काय म्हणते, तर जेव्हा नाही का हे HCG रिलीज होते, हे काय करते, कार्पस लुटियम जे नाही का आता डिग्रेड होणार आहे त्याला काय करते, थोडंसं थांबून ठेवते. त्याला काय करते, तू डिग्रेड नको हो, तर कार्पस लुटियम काय करते, प्रोजेस्ट्रॉनचं लेवल काय ठेवते, तर हायस्ट ठेवते. कार्पस नाही का कार्पस लुटियम प्रोजेस्ट्रॉन लेवल हाय ठेवत राहते. आणि त्याच्यानंतर काय होतं, ते हे ट्रोपोब्लास्ट जे कन्वर्ट होते कशात नाही होते, प्लासेंटामध्ये. आणि प्लासेंटामध्ये जेव्हा कन्वर्ट झालं तेव्हा प्लासेंटा काय रिलीज करते, प्रोजेस्ट्रॉन. आणि मग इकडे कार्पस लुटियम काय होते, डिग्रेड होते. तर या याच्यातनी आपण ह्युमन कोरोआयनिक गोनॅडोट्रोपिन याला आपण काय म्हणू शकतो, प्रेग्नन्सी हॉर्मोन बी म्हणू शकतो. आणि हेच नाही का मेंटेन काय करते, तर अर्ली प्रेग्नन्सी मेंटेन ठेवते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 7व्या क्वेश्चनवर 7व्या क्वेश्चनमध्ये काय असतं, विच हार्मोन इज नॉट सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडमधून कोणता हार्मोन सिक्रेट नाही होत. ऑप्शन ए ACTH, ऑप्शन बी प्रोलॅक्टिन, ऑप्शन सी थायरॉक्सिन, ऑप्शन डी ग्रोथ हार्मोन. तर याचं करेक्ट आन्सर आहे थायरॉक्सिन. थायरॉक्सिन जे असते तर आपण पाहिलेलं थायरॉक्सिन म्हणजे T4 आणि T3 हे कुठून रिलीज होते, तर थायरॉइड ग्लँडमधून रिलीज होते. ते बी कोणते, तर फॉलिक्युलर सेल्स ऑफ थायरॉइड ग्लँड, फॉलिक्युलर सेल्स ऑफ थायरॉइड ग्लँड. बाकी सर्व पिट्युटरी ग्लँडमधून काय होते, तर रिलीज होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, तर एंडोमेट्रियल थिकनिंग मेनली ऑकर्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ. एंडोमेट्रियल थिकनिंग जे असते ते ऑप्शन ए FSH, ऑप्शन बी LH, ऑप्शन सी इस्ट्रोजन, ऑप्शन डी प्रोजेस्ट्रॉन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इस्ट्रोजन. इस्ट्रोजन काय करते, तर इस्ट्रोजन नाही का जे युट्रसची जे ब्लड वॅस्क्युलरायझेशन असते, ब्लड वेसलचं फॉर्मेशन करते. दॅट इज स्टॅटम फंक्शनॅलिस, स्टॅटम गॉन्युलोसम, ग्रॅन्युलोसम, स्टॅटम फंक्शनॅलिस आणि स्टॅटम बॅसिलिस. हे जे असते हे लेअर जे असते इथं बनत असते. त्याच्यासाठी काय करते, हे इस्ट्रोजन नाही का त्याला बनवण्यात काय करते, मदत करते. त्यानंतर इनिबिन हार्मोन. इनिबिन द सिक्रेशन ऑफ. ऑप्शन ए LH, ऑप्शन बी FSH, ऑप्शन सी इस्ट्रोजन, ऑप्शन बी प्रोजेस्ट्रॉन. तर याचं करेक्ट आन्सर आहे की ऑप्शन बी दॅट इज FSH. इनिबिन हार्मोन जे असते ना, इनिबिन जे रिलीज होत असते ते काय करते, तर FSHला इनिबिट करते. काऊन करते, तर आपण आताच पाहिलेलं आहे की FSH म्हणजे काय असते, ओवा नाही का ग्राफेन फॉलिकल्समधून काय होते, तर ओवा रिलीज होते. मग अजून ओवा रिलीज नाही व्हावं वगैरे नाही व्हावं आणि जे प्रेग्नेन्सी जर अचीव झालेली असेल तर ते म्हणजे नवीन ओवा वगैरे तयार नाही व्हावं यासाठी जे असते ते हे इनिबिशनचं असते. इनिबिशन ऑफ FSH केल्या जाते. आणि प्रोजेस्ट्रॉन काय करते, निगेटिव्ह फीडबॅकनं बी काय करते, तर गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोनलाच बंद करून टाकते. ते FSH आणि LH रिलीज नाही होत. हे अशा मेकॅनिझमने हे वर्क करतात. त्याच्यानंतर ते 10th क्वेश्चन आपण बघू. हे आपण आजचा शेवटचा क्वेश्चन घेऊ. आपण हे स्लॉट 1 ठेवतो आणि त्याच्यानंतर याच्या समोरचे जे 10 क्वेश्चन आहेत ते आपण स्लॉट 2मध्ये घेणार. ठीक आहे. त्यानंतर येऊ आपण विच इव्हेंट ऑकर्स इमिडिएटली आफ्टर ओव्ह्युलेशन. ऑप्शन ए रॅपिड इन्क्रीज इन इस्ट्रोजन, ऑप्शन बी फॉर्म्युलेशन ऑफ कॉर्पस लुटम, ऑप्शन सी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, ऑप्शन डी डिजनरेशन ऑफ फॉलिकल. तर याच्यातून काय होते, तर फॉर्मेशन ऑफ कार्पस लुटम. आता आपण पाहिलेलं आहे की 14 डेमध्ये काय होते, तर ओव्ह्युलेशन होते, ओव्हा बनते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 14 पासून तर 28 दिवस काय असते, तर लुटियल फेज असते आणि सिक्रेटरी फेज असते. तर याच्यातनी काय असते, तर याच्यातनी नाही का कार्पस लुटियम काय होते, बनून जाते. आणि कार्पस लुटियम काय करते, प्रोजेस्ट्रॉन रिलीज करते. प्रोजेस्ट्रॉनचं लेवल काय असते, एकदम हाय असते. हेच त्याची मेकॅनिझम आहे. बस अशाच तरी आपण पाहिले इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण बघितले, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले. जर तुम्हाला क्वेश्चनची जे लेवल असते ड्रग इन्स्पेक्टर लेवलसारखे जर तुम्हाला क्वेश्चन वाटत असेल आणि तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट होत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, फार्मा एक्झाम सर्कल, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.